नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं आमच्या चॅनलमध्ये। आवाज महामुंबईचा, शोध बातमीचा, कौल मनाचा। चला तर मग आमचे चॅनल लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राइब करा। धन्यवाद। पनवेल शहराजवळील पुष्पकनगर येथे सिडकोने रस्त्याला टाकलेली गटारे निकृष्ट दर्जाची आहेत आणि रस्त्यांमध्ये खड्डे पडले आहेत। रोज या रस्त्यांमधून पनवेल उरणचे हजारो प्रवासी प्रवास करीत आहेत। दूरवरून हा खड्डा दिसत नसल्याने येथे मोठा अपघात होऊ शकतो। तरी तातडीने या गटारांची पडलेल्या खड्ड्यांची कामे सिडकोने करावी, तसेच पनवेल उरणच्या आमदारांनी याकडे त्वरित लक्ष द्यावे, अन्यथा येथे मोठी दुर्घटना होऊ शकते, अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते पंढरीनाथ पाटील यांनी केली आहे। आवाज महामुंबईचा चॅनलसाठी मिलिंद खरपाटील, पनवेल। हा आहे पुष्पकनगरमधील रस्त्याला ही सिडकोनी टाकलेली गटारं ही पूर्णपणे निकृष्ट दर्जाची आहेत आणि ही अशी रस्त्यामध्ये पूर्ण खड्डा पडलेला आहे। हा असा एकच नाही, अशी कितीतरी गटारं फुटलेली आहेत। उद्या जर याच्यामध्ये एखादा मोटरसायकलवाला पडला, अपघात झाला, दुर्दैवी घटना घडली, तर मग जबाबदार कोण? मग हे अशी पुष्पकनगरमधली गटारं जी तुटलेली आहेत त्यांच्यावर कंट्रोल कुणाचा किंवा हे काम कुणाचं? खरं तर उरण पनवेलच्या दोन्ही आमदारांना मी विनंती करतो आहे की आपण लवकरात लवकर सिडकोला सांगून ही गटारं बंद करावीत, कारण याच्यात अपघात झाला तर जीव पण जाऊ शकतो आहे। हे बघा, अशा गाड्या येतात, रिक्षा येतात, मोटरसायकल येतात, पण यातला कोणीही वाली नाही आहे। तेव्हा मी विनंती करतो, तेव्हा लोकप्रतिनिधींना विनंती आहे की असे पडलेले खड्डे हे तुरंत सिडकोला सांगून भरून घ्यावेत आणि येण्याच्या हायवेचा असेल काम किंवा सिडकोचा असेल, हा काम पूर्ण झाला पाहिजे। पण याच्यामध्ये कुणाचा तरी जीव जाऊ शकतो। हा खड्डा लांबून दिसत नाही आहे, गाड्या येतात जातात आणि पूर्णतः हा खड्डा दिसत नाही आहे जाताना। बघा, दिसतोय का? नाही दिसत। आणि जर उद्या याच्यामध्ये गाडी पडली तर जबाबदार कोण? लोकप्रतिनिधींना विनंती आहे की सिडकोला सांगून हा खड्डा तुरंत भरून, हाच नाही तर असे कितीतरी खड्डे पुष्पकनगरमध्ये निकृष्ट दर्जाची गटारं टाकल्यामुळं तुटलेत, ते लवकरात लवकर भरून घ्यावे ही विनंती।